राबवले जातात, परंतु 81 पासून तोच तो विषय तेच ते प्रशिक्षण, त्याच्यामुळे आदिवासीचा विकास कुठे झाला नाही. परंतु त्या निमित्तानं इथे असणाऱ्या बौद्धिक संस्था, कर्मचारी, अधिकारी यांचा विकास झालेला आम्हाला दिसून आलेला आहे. कारण की मेळघाटसारखा आदिवासीचा जो ट्रायबल भाग आहे, त्यानंतर मुळशी वरुड असेल, पुसद असेल, किनवट असेल, औरंगाबादचा काही भाग असेल, वाशिमचा असेल, अकोल्याचा असेल, इथल्या आदिवासींना स्थानिक गरजा जे असेल, स्थानिक जे उद्योग असेल, ते उद्योग अजूनपर्यंतही उपलब्ध करून आदिवासी विकास विभागाने दिले नाही. परंतु आदिवासी विकास विभाग वारंवार प्रशिक्षणाच्या योजना अशा राबवतात, त्याचा फायदा समाजाला कमी आणि बौद्धिक संस्थेला जास्त होतात. त्याच्यामुळे आज ही पत्रकार परिषद आहे का 2024 आणि 25चा जो आराखडा यांनी तयार केलेला आहे, तो आराखडा अगोदर बेकायदेशीर आहे. तो आराखडा रद्द झाला पाहिजे, त्याच्यासाठी आमची पत्रकार परिषद आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आमचा का प्रतिनियुक्तीवर शासनाने प्रतिनियुक्ती म्हणून एक आदेश काढला. त्या प्रतिनियुक्तीवर एकाच टेबलवर एकच व्यक्ती 20 वर्षापासून कार्यरत आहे. अशा व्यक्तींना कुठंतरी एकाच टेबलवर असल्यामुळे ते स्वतःच बादशाह झाले. ते स्वतःला असं वाटतं का आता आम्ही एमडी झालो, आम्ही पीओ झालो. त्यामुळे अशा लोकांच्या हाती टेबल देणे आणि आदिवासी एखादा कर्मचारी गेला असेल, एखादा सामाजिक कार्यकर्ता गेला असेल, त्या कार्यकर्त्याला गुंडशाही पद्धतीने त्याला ट्रीटमेंट करतात. अशा लोकांना सुद्धा तिथून काढलं पाहिजे. म्हणून आमची पत्रकार परिषद आहे. आणि प्रतिनियुक्ती हे रद्द झाली पाहिजे. त्यानंतर आराखडा रद्द झाला पाहिजे. विकासात्मक आराखडा तयार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज ही पत्रकार परिषद. तर आम्ही येणाऱ्या 21 तारखेला मंगळवारला आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय यांच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन करणार आहे.